Thank you.
तर महाराज हा समय तो समय एक झाला महाराज देवची टिकमाळ पाजलेली आहे 5 महिने झाला ना महाराज माझ्या भक्ताचं महाराज संकट टाळलेलं आहे महाराज त्या भक्ताचं संकट महाराज आताच्या पाठीचे 3 मागचं टाळलं महाराज असे देवीचे भजन महाराज देवीचे हा असे देवीच्या महाराज देवीचे भजन कीर्तन कुठे झाले असे देवीचे भजन महाराज तुळजापूरच्या ठिकाणी महाराजच्या ठिकाणी महाराज सप्तसंगीच्या ठिकाणी महाराज राहिले साहेब महाराज आपल्या भोळ्या भक्ताच्या घरामध्ये महाराज ज्या ज्या ठिकाणी महाराज भक्ती टाळले त्या त्या ठिकाणी गोंधळ कोणत्या घरामध्ये महाराज आज भोळ्या भक्ताच्या घरामध्ये मला गोंधळ आहे कमी का म्हटलं होय भोंगळा म्हटलं 3-4 बदलोड बदलल्या सोयऱ्याला तरी जरा इथं बाजूला काय म्हणले हो भोवळ्या भक्ताचे काय महाराज भोवळ्या दर्शन करून भोळ्या भक्ताला घरी बोलायला मिळावं पण महाराज देव विषय काढला भक्ताने काय तो मागून घेतले लय मागून घेतला महाराज काय काय बघा पहिले सुरू काय मागून घेतले दुसरं काय मागून घेतले बोलायला बोला राजाला बोला बोल हो सर्वचा जीव खावा म्हणते आणि पाटाची वाचा दर्शन करावं म्हणते मला गेल्या शुक्रवारी होतं आणि पैसे पण पुढे घेतले आणि काय काय मागून घेतले मग लय मागून घेतले मला काय काय मागून घेतले हो सगळ्या सोयऱ्या जायला बूट घ्यावं आणि देवीचा गजर करावा म्हणून महाराज आज इथं महाराज देवीचं गोंधळ मांडलेला आहे बर तर कशा प्रकारे म्हटलं तर महाराज प्रकारे अरे भोळ्या भगताच्या घरी अगं गोंधळाला ये अगं भोळ्या भगताच्या घरी देवी गोंधळाला ये आणि गोंधळाला ये
आई लाड लाड ये ग आली देवी माझी लाड लाड ये बोला लग बग माझ्या रायाची अरे लग बग माझ्या रायाची गणजे जोडी जायाची आणि गाडी घुंगराची
हर 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 महादेव. स्वामींचा आई राजा सदानंदीचा आई लक्ष्मीचा चांगला नंदपटी ब्रह्मांड नायक राजधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु साईनाथ महाराज की जय. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा साक्षात गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आई बाप रे नारायण तुझे आई बाप रे Thank you.
आपल्या आई वडिलांचं वचन पुरवण्यासाठी महाराज प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता माता महाराज घनदाट जंगलाच्या रस्त्याला महाराज निघालेले आहेत महाराज. आणि निघाल्यानंतर महाराज पुढे पुढे जात असताना महाराज तिकडे बघत महाराज तुझ्या त्यासाठी चाललं की तर महाराज महादेवाला जंगलामध्ये महाराज प्रभू रामचंद्र हा. लक्ष्मण आणि सीता महाराज घनदाट जंगलानं चालू राहिलेले होते महाराज. जसा आपण दसऱ्यामध्ये महाराज तुळजापूरला जातात, होय कोण गाडीने जाते कोण चालत जाते महाराज. हा. आता आपण तुळजापूरला चाललो हा. तर महाराज तुम्हाला सांगा तुम्हाला माहिती आहे सांगा हो म्हातार माणूस दिलाय नवऱ्याचं काय सांगायचं नाही उगू खिशात नवऱ्याचं नाव ते नको तुम्हाला शास्त्र घ्या म्हणलं हो त्यांच्या नवऱ्याच्या नावाने. नको काय नको तर महाराज प्रभू रामचंद्र महाराज हा. आणि सीतामाता लक्ष्मण महाराज जसं आपण तुळजापूरला दरवर्षाला जातो महाराज. आता हे सगळे माळे जातात ते महाराज. इकडे आपले मंडळी महाराज हा. चलत जातात, कोण गाडीने जाते कोण कसं जाते महाराज. बर तर महाराज आता जे तुळजापूर आहे हा. मावळे हा. आता जे तुळजापूर आहे पहिले त्या तुळजापूरचं नाव काय होतं? येत होता तर त्याला इकडे म्हणतो. तुळजापूरला घेतो का नाही घेणे भक्तांनी तुळजापूर आहे तुळजापूर अंबाबाईचं घेतो का नाही गेलतो बैठला मग नाही म्हणा काय पण इथं टेकड्यावर तुळजापूरला बघा हा तिथे गेलो मी तेवढा लांब गेली माय खंडवा झालेले तुळजापूरला घेतो का नाही मग त्या तुळजापूरचं नाव काय होतं पहिले? बाया मला बोलायला तरी ऐका जरा काय होतं? आता तर आता हे तुळजापूर जे म्हणाले हा. पहिले काय होतं म्हटलं तर प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये असायला 3.5 माणसं हवं ते कैवीरामपूर म्हणून असं गाव होतं. मोठा भंगाट राक्षस कैवीरापूर नावाचा त्या रस्त्याने प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता माता जात होते. म्हणून काय म्हणतात आहे जानकशाला दूर माझ्या मनात
घनदाट जंगलामध्ये महाराज त्या तुळजापूरच्या ठिकाणी महाराज जिथं आता पंचवटी बसलेली आहे महाराज त्या ठिकाणी जाऊन महाराज थांबलेले आहे आणि तिथं सुंदर असं एक झोपडी केले महाराज झोपडी करून महाराज 3 जण सुखाचा संसार तिथं नांदू लागले महाराज मग आता संसार जर चांगला नांदू लागले महाराज कोणाचं तर तिथं वाईट नजर पडते महाराज कुठल्याकडे पडत पडल्या शेजारच्याला चांगलं दिसत नाही महाराज असं करतो का कुसबुस 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 महाराज बोलतात महाराज इकडं तिकडं त्याचं महाराज मग तिथं काय झालं म्हटलं तर मला लंकेचा रावण महाराज एका राक्षसाला काय केलं महाराज सोन्याचा हार करून महाराज जिथं प्रभू रामचंद्र लक्ष्मण महाराज बोलत बसलेले होते तिथं त्या सोन्याच्या हाराला झाडून दिले महाराज आणि आपण काय केलं म्हटलं तर महाराज ऋषी मुनीचं रूप धारण करून महाराज त्या जंगलामध्ये आलेला आहे जंगलात येऊन आणि सीतामाता काय झालं महाराज आता काय झालं सोनं महाग झालंय ते लगेच काय केले महाराज सीता बघितली महाराज हार सोन्याचं सोनच म्हणलं की हा आई भारतीच्या मटणामध्ये भारी पाया होती तुमची बाई कसं तुम्हाला दान दिली ते मारायला मस्त मस्त मोठ्याचे लोक लाट नाही घेतात का पुन्हा? लाट नाही घेतात ती घराची दिली मोठ्याचे लोक दिवसभर बाहेरच राहिला म्हणूनच बरोबर केल्या चालू तशा प्रकारे महाराज हा. त्या शेतीमातेने काय केली काय केलेलं आहे त्या सोन्याच्या हरणाला पाहिले महाराज सोने बघून महाराज हा. त्या आपल्या नवऱ्याला महाराज का म्हणली हाट करू लागली का म्हणून तुम्ही ते आणून दिलं बरं नाही म्हणजे तुम्हाला आज भाकर मिळणार नाही आणताव का मग? घरच्या बाहेरच आणताव का असं सांगितले महाराज कुटुंब करतानीच हा. ना कोणीच करतानी मग मी मंडळाला आणताव का मग मी करते मग महाराज हा हाट करू लागल्यामुळे महाराज हा का म्हणा म्हटला महाराज प्रभू रामचंद्र का म्हणलं आणि बाण घेऊन महाराज त्या हरणाच्या मागे लागला महाराज आणि इकडे काय झालं म्हटलं तर महाराज हा सीतामाता एकटच राहिलेली पाहिलं महाराज पाहिलं त्या राक्षसानं रावणानं महाराज आणि ऋषी मुनीचं रूप धारण करून महाराज हा त्या झोपडी पुढे आलेला आहे महाराज काय की अनेक निरंजन भिक्षा दिली म्हणून महाराज हा आलं की नाही रे? भिक्षा मागू लागला महाराज लेट येतो तर बरं. कशा प्रकारे म्हणतात तर महाराज रात्र वेळा देवा तुझी मूर्ती ध्यानात, तुझा मागे मान त्या शेती मातेला महाराज घाणगापूरच्या दत्तात्रेयाचा रूप दिसू लागला महाराज आणि थोड्या वेळानं काय दिसू लागलं महाराज का म्हणले आपले सिंगापूरचे महादेव दिसू लागले महाराज हा असं वेगळे वेगळे महाराज हा त्या शेती मातेला रूप दिसू लागले महाराज हा सीतामाता महाराज असल्या घनदाट जंगलामध्ये आपल्याला दर्शन द्यायला देव आलाय म्हणून महाराज होय
तिला आनंद मायना झाला मला. अरे महाराज हा. महाराज आनंद झाला महाराज म्हणाला. आलं सरसवर आलो हा. आनंद झाला महाराज. तुम्हाला चावलंय आणि भिक्षा दे म्हणून महाराज कुणी मागलेला महाराज. सीता माता महाराज भिक्षा देण्यासाठी दारामध्ये आले महाराज. दारामध्ये येताच महाराज असा हात लावताच महाराज त्या ऋषीमुनीचं रूप काय झालं, राक्षसाच घरला मोठं भलं राक्षस झाला महाराज. आणि सीते मातेला धरला महाराज. आकाश मार्गाने पळवून घेऊन गेला महाराज. इकडे भरपूर रामचंद्र काय केला, काय केलं आहे जे सोन्याचं हरण होतं महाराज. हा जसं पुढे गेला महाराज तसं बाण सोडला महाराज. बाण लागताच काय झालं म्हटलं तर महाराज हा ते सोन्याचं हरण राक्षस झालं महाराज. हा भरपूर रामचंद्राला कळालं आता काय तर आपल्या घराकडे धोका झालेला आहे म्हणून महाराज लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र धावत पळत महाराज त्या झोपडीकडे आलेले आहेत महाराज. माझी सीता म्हणून महाराज प्रभू रामचंद्र हुकू लागले. माझी वहिनी म्हणून महाराज लक्ष्मण हुकू लागला महाराज. पहिल्याच्या काळामध्ये काय होतं महाराज, काय होतं धाकटा जरा धीर राहिला, होय थोरले जरा भाऊजाई राहिले महाराज. हा त्या धीराला काय समजत होते, आपल्या पोटाचं लेकरू समजत होते. होय आणि ते लेकरू काय समजत होते भाऊजाईला महाराज, हा आपल्या वहिनीला आपली आई समजत होत. म्हणून काय म्हणणार म्हणजे महाराज, सांगा देवी माझ्या भावाला सांगा देवी माझ्या भावाला त्या भावाला मी आहे
प्रभू रामचंद्र हा. आणि लक्ष्मण महाराज आपल्या त्या सीते मातेला उठून लागले महाराज. हा. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ महाराज. हा. घनदाट जंगल महाराज. त्या झोपडीमध्ये येऊन पाहिलं महाराज. सीता माता काय हात देणार महाराज. हा. माझी सीता म्हणून महाराज प्रभू रामचंद्र एक वेळा हात मारू लागला महाराज. हुडकू लागला. माझी वहिनी म्हणून महाराज. हा. लक्ष्मण एकीकडे हुंकू लागला महाराज. हा. सीता माता काय दिसेना, आवाज काय आहे ना महाराज. हा. हुडकत महाराज घनदाट जंगलामध्ये महाराज. चिक म्हणजे पाकरू नको महाराज. हा. हिरलेला असं उन्हाळा महाराज. आणि शोध करत महाराज हा. आता जिथं तुळजापूर आहे महाराज हा. त्या ठिकाणी आलेले आहे महाराज. तर कशा प्रकारे म्हणतात महाराज. जिकडे तिकडे शोध शिकारे, जिकडे तिकडे शोध शिकारे, शिरशिर वेड्या परी बसेलो देव तुझ्या शिकारे
आणि हा. लक्ष्मण आणि सीतामाता महाराज हा. 11 रुपये. तसे आपले बाबराव तिच्यात जांभळीचे हलगे हा. याच्या मला आनंद वाटून या पाठीच्या पारीमध्ये हा. फुल नाही फुलाची पाकळी म्हणून महाराज हा. त्या देवीच्या दर्शनाला महाराज देवीच्या बोलीला म्हणून महाराज हा. 11 रुपयाचं पाऊल केलेलं आहे तरी देवीने त्यांना असं आनंदाने आणि सुखाने ठेवावं असं चांगलं ठेवा. म्हणून या देवीच्या पुढे मी मागे करतो महाराज हा. म्हणून काय म्हणताला म्हणलं महाराज बाबुराव नावाचे जांभळिया गावाचे तुम्ही बाबरा पळून जाईल म्हणला झाली ती आणि अर्ध्या घंट्यामध्ये आरती करायचं पळून जाणारा माणूस म्हणजे तवा झाला असता. आता असलं तरी. मी एक म्हणाला तर तुम्ही एक म्हणाला आज काय नाही, ते पण झाल्यापासून बघायला एवढं बायकोचं कुसुम कुसुम काहीच करणार नाही. तिथं महिना नाही, एवढं नाहीये. कसं कर काढलं म्हणाले दोघांना. हा, काढायचे पांढरे झालं पुरा. काय महाराज अशा प्रकारे महाराज भरपूर रामचंद्र महाराज त्या म्हणजे चलेच बोला, तेच बोला. पंचवटीमध्ये आलेले आहेत महाराज इथं आल्यानंतर महाराज कैलास पर्वतावर काय झालं म्हणतात महाराज महादेव पार्वती महाराज कवड्याचा डाव मांडलेला होता आणि कवड्याचा डाव खेळत असताना महाराज त्या पार्वतीच्या हातातून महाराज एक कवडी खाली पडली महाराज खाली पडल्यानंतर महाराज त्या पार्वती मातेने काय केलं असं वाकून महाराज येत असताना महाराज त्या भरपूर अंतराला पाठली महाराज मनाला आनंद झाला महाराज तर कशा प्रकारे म्हणतो तर महाराज पाहिला पाहिला नंदाचा नंदन
पडेल म्हटलं कुत्रा घ्या त्या बसा तुम्ही कसं नवरा बायको की छान आहे की दोघं बायको असं मीठ भाव वाढायची. होय बघा ना, एका बोलवले तर एक बोलवले जगात कसं आहे तसं तुमचं दोघांचं वेगळंच आहे का माहिती प्रेम त्यांचा संसार पाण्याला पाणी हा यांचं प्रेम वेगळंच आहे पाणी तर त्या बघून चार इकडे येतात या माय दिवलाले सगळं काय म्हणतो पाणी द्या मला. पाणी पाण्यात तुम्ही गिलासात आणि कुठे गेलो तिथं थोडं पाणी काय पाण्यामध्ये चहा थंड झालं का काय ते चहा थंड झालं का की थंड झालं का माय पाणी पाण्यात डबा गिलास थंडी किती का बाप्पा इकडे मला ते घ्यावं तुम्ही प्लास्टिक पाहिजे गोड 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 चहा गोड झालाय काय माहिती आता तुम्ही केला मी का केलं मी आधी घेऊन चालली गोड झालंय मला गोड आहे संध्याला बरोबर आहे मला गोड जमणार आहे शुगर आहे का नाही हा ते रात्री जागायचं घ्या घ्या थंड झाले घे गं गर्दी चालली चहा उद्या तर शेवटी खाली तिथं रिकॉर्डिंग एवढं